बापाला पसंत नाही. सती नवरीच्या वेशेत होती. पप्पा दरवाजा उघडा ना. बापाने धाड दिशेने दरवाजा लावून घेतला. सती चालती हो, तोंड दाखवू नकोस. का? स्वतःच्या मनाने लग्न केलंय. बघा बाप ढसा रडतोय, दक्ष प्रजापती. सती हंबरडा फोडून दारामध्ये रडते. म्हणून माझी विनंती, एवढा समाज उपस्थित आहे, 22 वर्ष तर हाताच्या पुढाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला. मुलगी कॉलेजात जाते, मुलगी शाळेमध्ये जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते ताई. आणि त्यावेळेस ही बातमी बापाला कळते, मुलगी पळून गेली. त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा जीवन जगत असतो. त्याला वाटतं आता आत्महत्या करावी, सुसाईड करावी, मरून जावं. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा, तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटाच गुराढोरासारखा बाप रडतो. म्हणून माझी विनंती आहे, माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे, मुंबईला, नाशिकला, शहरात करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या शेतकरी बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका.